हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला पाठीमागच्या बॅकग्राऊंड दिसत असेल की ही कुणाच्या किचनमध्ये आहे, तर हे माझंच किचन आहे, हे माझ्या माहेरचं किचन आहे। तर मी आज तुम्हाला माझ्या माहेरच्या किचनचं टूर करून देणार आहे। छोटंसंच किचन आहे, त्या किचनमध्येच मम्मीने तिचा कसा संसार मांडलाय ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर चला माझा पूर्ण व्हिडिओ बघा। समोर किचनमध्ये एंट्री केल्यानंतरच हे देवघर आहे आणि असं काहीसं आमचं छोटंसं माझं माहेरचं किचन आहे बघा। एवढ्याशा जागेमध्येच मम्मीने सगळं तिची भांडी वगैरे सगळं सामान सेट करून ठेवलेलं आहे। चला मी तुम्हाला ते दाखवते। तर हे समोरच देवघर आहे, हे सगळं डेकोरेशन आहे ते माझ्या मम्मीनेच केलेलं आहे। तिला छोट्या छोट्या गोष्टीचं डेकोरेशन करायला खूप आवडतं। त्यानंतर देवघरला लागून इथे फ्रीज ठेवलेला आहे। मोठ्या जागेत आपण कसं पण सामान ठेवू शकतो, पण छोट्या जागेत सामान ठेवणे खरंच टास्क आहे। त्यानंतर फ्रीजच्या पाठीमागच एक कपाट केलेलं आहे। हे जे बांधकाम आहे ना ते खूप म्हणजे आम्ही छोटं होतो तेव्हाच आहे, त्यानंतर रिनोव्हेशन वगैरे काही केलेलं नाहीये। पाठीमागच्या कप्प्यात पण छोटं मोठं सामान मम्मीने ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याला लागून किचन आहे छोटंसं। पिण्याचे पाण्याचे भांडेच किचनच्या बाजूला ठेवलेले आहेत। किचनच्या वरतीच मम्मीने एक फळी लावलेली आहे, त्या फळीवरती मम्मी छोटी छोटी पातेलं ठेवते आणि फळीलाच उलताना वगैरे लटकवायचे सामान आहे ते लावलेलं आहे। आता मम्मी काय उभारून जेवण बनवत नाही, त्यामुळे खाली पण एक छोटीशी गॅस शेगडी जोडलेली आहे, बसून मम्मी स्वयंपाक करते त्यावरती। नंतर मधल्या ज्या किचनच्या कपाटात ती लागणारी साखर पावडर जे पण सामान आहे ते तिथं ठेवलंय। त्यानंतर किचनच्या पाठीमागे पण एक कपाट केलेलं आहे, त्या कपाटात पण जे पण सामान आहे ते छोटं मोठं मम्मीने ठेवून टाकले। किचनच्या समोरच्या साईडला इकडे भरण्या आहेत, त्या भरण्यामध्ये डाळी डुळी असतात ते ठेवले, चटणी ठेवले, म्हणजे जे पण तिला सामान लागतं रेग्युलर यूजमध्ये ते ठेवून टाकले। त्यानंतर इकडे समोरच्या साईडला मोठं एक स्टीलचं रॅक आहे, त्यामध्ये सगळी भांडी मम्मीने ठेवलेली आहेत। जे स्टीलचं रॅक आहे ना ते गावाकडेच बघायला भेटेल असं मला वाटतंय। त्या रॅकवरती सगळे आपले डब्बे वगैरे असतात ते इझिली बसून जातात। वरती जे हे साडीमध्ये ठेवले तर ते लसूण ठेवलेलं आहे, आमच्या रानामध्ये लसूण केलेलं आहे, तर इथे तो साडीमध्ये घालून ठेवलेला आहे कारण त्याची घाण खाली पडू नये म्हणून साडी लावली। समोरच्या साईडला इथे छोटासा पोटमाळा केला, त्यामध्ये सगळं न लागणारं सामान मम्मीने ठेवून टाकले। समोरच्या साईडला इकडे बाथरूम आहे आणि असं काही तर छोटासा भाग आहे आमचा किचनचा। आणि किचनच्या समोरची जी भिंत आहे त्या भिंतीवर पण जे डेली यूजचं सामान आहे ते ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे छोट्याशा जागेत मम्मीने सगळं सामान बसवलेलं आहे। तर असं आहे माझं माहेरचं किचन। तर तुम्हाला कसं वाटलं माझं माहेरचं किचन ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आवडल्यानंतर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला बाय।